24 वर्षाची साया स्वभावाने धाडसी होती. आयुष्याकडे तिने कधीच भीतीने पाहिलं नाही. लोक जिथे थांबतात तिथून पुढे जाण्याची तिची सवय होती. आई वडीलच तिचं संपूर्ण विश्व होतं. त्यांच्याशिवाय ती एक दिवसही विचार करू शकत नव्हती. सतत काम, सतत ताण आणि आयुष्याची धावपळ या सगळ्यांपासून थोडा ब्रेक घ्यावा म्हणून तिघांनी एकत्र कोकणात फिरायला जायचं ठरवलं. समुद्र, जंगल, शांतता आणि जुनी घरं सायाला अशा ठिकाणाचं प्रचंड आकर्षण होतं. प्रवास सुरू झाला तेव्हा सायाच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी समाधान दिसत होतं. ट्रेनच्या खिडकीतून दिसणारी हिरवळ, दूर पळणारी शेतं, डोंगराच्या कुशीत शिरणारी वाट सगळंच जणू तिला नव्या आयुष्याची चाहूल देत होतं. जेव्हा ते त्या गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. गाव लहान होतं, शांत होतं आणि थोडंसं भीतीदायकही. तिथेच जंगलाच्या कडेला एक जुना वाडा होता, जिथे त्यांचं राहणं ठरलेलं होतं. वाडा बघून आईच्या काळजात धस झालं. भिंतींवर जुना रंग, खिडक्यांतून येणारा थंड वारा आणि आजूबाजूला कुठलाही गोंगाट नाही. पण साया मात्र त्या वाड्याकडे पाहून हसली. तिला असं वाटत होतं की या भिंतींमध्ये कुठेतरी एक वेगळीच गोष्ट लपली आहे. पहिल्याच रात्री वाऱ्याचा आवाज जास्तच वाढला. दारं आपोआप थोडीशी हलताना दिसत होती. कधीतरी कुठेतरी हलक्या पावलांचा आवाज येत होता. पण सायाला काहीच वेगळं वाटलं नाही. तिला तो सगळा अनुभव एक रोमांच वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात फिरायला गेले असताना ती त्याला पाहते. आदित्य. तो जिथे उभा होता तिथे बाकी सर्व माणसं असूनही तो वेगळाच जाणवत होता. त्याच्या डोळ्यात एक अनोखी शांतता होती. जणू काही त्याला सगळं काही आधीच माहीत आहे. त्याने सायाकडे पाहिलं, थोडंसं हसला आणि त्या एका क्षणात सायाच्या मनात काहीतरी बदलून गेलं. पहिली भेट फारशी बोलकी नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते समोरासमोर आले. थोडं बोलणं झालं. तिसऱ्या भेटीत ते दोघं समुद्रकिनारी बराच वेळ शांत बसून राहिले. शब्द कमी होते, पण नजरा सगळं काही बोलत होत्या. सायाला स्वतःलाच कळत नव्हतं की ती कधी त्याच्याकडे इतकी ओढली गेली. दिवसेंदिवस भेटी वाढत गेल्या. आदित्य फार कमी बोलायचा, पण जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्याच्या आवाजात एक वेगळीच गहिरेपणाची छटा असायची. तो सायाला नेहमी म्हणायचा की ती त्याच्या आयुष्यात प्रकाशासारखी आली आहे. सायाला ते शब्द खूप खरे वाटायचे. तिला वाटायचं की इतकं निरागस प्रेम तिला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. साया हळूहळू त्याच्यात गुंतत गेली. इतकी की आईवडीलही तिला थोडे दूरचे वाटू लागले. तिला फक्त आदित्यच हवा असायचा. दिवस त्याच्यासोबत आणि रात्री त्याच्याच विचारात. आणि तेव्हाच हळूहळू विचित्र गोष्टी घडायला लागल्या. एका रात्री साया अचानक घाबरून उठली. तिला असं वाटलं की कुणीतरी तिच्याकडे पाहतंय. घामाने पूर्ण अंग भिजलेलं. तिने उशी खाली सरकवली आणि तिथे तिला एक काळी बाहुली सापडली. त्या बाहुलीच्या छातीत सुई खोचलेली होती आणि त्या सुईभोवती काळसर डाग दिसत होते. सायाचा श्वास थांबल्यासारखा झाला. सकाळी बाहुली गायब होती. जणू काही ती कधी तिथे नव्हतीच. दुसऱ्या दिवशी बाहेर रस्त्यात जाताना तिला 4 निंबू लाल दोऱ्यात बांधून टाकलेले दिसले. आई त्या दृश्याकडे पाहून पूर्ण हादरली. तिने सायाला स्पष्ट सांगितलं की हे सगळं वाईट संकेत आहेत, पण सायाने ते सगळं नुसता योगायोग म्हणून सोडून दिलं. पण जसे जसे दिवस पुढे जात होते तसा तसा सायाचा स्वभाव बदलू लागला. ती चिडचिडी झाली. आई वडिलांवर कारण नसताना ओरडू लागली. तिला कुठेही कधीही फक्त आदित्यच हवा असायचा. त्याचा फोन आला नाही तर ती अस्वस्थ व्हायची. त्याचा आवाज ऐकला की तिचा सगळा राग क्षणात विरायचा. रात्री झोपेतून ती दचकून उठायची आणि त्याचंच नाव घ्यायची. आईच्या मनात भीती खोलवर रुजत चालली होती.
शेवटी तिने गावातल्या एका वृद्ध ओझ्याला सांगितलं. त्याने सगळं ऐकून फक्त एकच वाक्य बोललं, ही मुलगी वशीकरणाच्या पूर्ण जाळ्यात अडकली आहे आणि ज्या माणसाला ती प्रेम समजते तोच तिचा विनाश आहे. पौर्णिमेची रात्र ठरवली गेली. मंत्र सुरू झाले. धूप, अगरबत्ती, मंत्रोच्चार. सायाला जमिनीवर बसवलं गेलं. सुरुवातीला ती शांत होती, पण हळूहळू तिचं शरीर थरथरायला लागलं. ती किंचाळू लागली. तिचा आवाज ओळखीचा राहिला नव्हता. ती ओरडत होती, रडत होती आणि एकच गोष्ट म्हणत होती, मला त्याच्याकडे जायचं आहे, मला तोच हवा आहे. आणि तेव्हाच अचानक घरातला वारा प्रचंड वेगाने फिरू लागला. दिवे हलू लागले. खिडक्या जोरात आपटू लागल्या आणि त्या वाऱ्यातून एक ओळखीचा आवाज घुमला. आदित्यचा. तो आवाज म्हणत होता, तिला मला द्या, ती माझी आहे. मंत्र आणखी तीव्र झाले. ओझ्याने शेवटचे शब्द उच्चारले आणि साया जोरात ओरडून बेशुद्ध पडली. काही क्षण सगळीकडे प्रचंड शांतता झाली. जणू काही वेळच थांबला होता. जेव्हा साया शुद्धीत आली तेव्हा तिच्या डोळ्यात ती जुनी चमक नव्हती. ती आईवडिलांकडे पाहून रडू लागली. तिच्या आठवणीतून आदित्यचं खोटं प्रेम विरघळायला लागलं आणि भयानक सत्य समोर आलं. आदित्य हा साधा मुलगा नव्हता. तो एक तांत्रिक होता, जो प्रेमाच्या नावाखाली मुलींना फसवून त्यांची आत्मा साधनेसाठी वापरत होता. दुसऱ्या दिवशी साया गाव सोडताना मागे एकदाही वळून पाहायला तयार नव्हती. तिचं मन तुटलेलं होतं. तिने ज्या प्रेमाला देव मानलं होतं तेच प्रेम तिच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरलं होतं. गाडीत बसताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या वाड्याकडे शेवटची नजर टाकताना खिडकीत तिला एक आकृती दिसली. तोच आदित्य, हलकसं हसत, जणू काही म्हणत होता, प्रेम कधी मरत नाही, ते फक्त रूप बदलतं. कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.